घरातून बाहेर पडली आता मी. हे आहे तुळशी वृंदावन. आता इथून जायचं आपल्याला देवघराकडे. तुम्हाला दाखवते देवघर कुठे आहे आणि कसं आहे ते. आपलं देवघर घरात नाही आहे, घरापेक्षा थोडंसं लांब आहे. हे माझी स्कूटर पुन्हा एकदा मेस्ट्रो. भरपूर आठवणी आहेत त्या स्कूटरशी जोडलेल्या माझ्या कॉलेजच्या. कॉलेज म्हणजे मुंबईत. पहिली ही मुंबईत होती गाडी माझी, आता इथे गावात आणून ठेवली आहे. नाही तर बोल चला हळूहळू चालत जाऊया आपण. चला तर मग पुन्हा देवघराच्या इकडे जातोय. ते फिरताय तिथून असे जातात, हे येतात. चला तर गरम व्हायला लागलं आता. पाऊस नाही तर. जून महिन्याची आजची 6 तारीख आहे. 6 नाही 7 तारीख नाही 6च. पाऊस होऊन गेलाय पण भरपूर चांगला. इथे वातावरण अगदी मस्त झालंय. सगळी हिरवळ उगवली आहे इकडे आता. सगळं बघा हिरवं हिरवं दिसतं छानपैकी. हे घर आणि देवघराकडे जायची जागा. हे आहे देवघर. इथे मी व्हिडिओ स्टॉप करते, पुढून जाते आणि व्हिडिओ व्यवस्थित दाखवते, म्हणजे अंदाज कळला असेल. इथे इथे आपलं देवघर आहे. इथे पण गणपती बसतो आपला. 1.5 दिवसाचा गणपती बसतो. आणि इथे या या झाडाच्या मागे घर आहे, म्हणजे लांब आहे आपलं देवघर घरापेक्षा. घरात 5 दिवसाचा गणपती बसतो आपला आणि देवघरात 1.5 दिवसाचा. इथे स्टॉप करते व्हिडिओ. हे महापुरुषाचं झाड आपण याला म्हणतो. हे जवळजवळ 300-350 वर्ष पूर्ण झाड आहे. शिवकालीन झाड आहेत. इकडची जेवढी महापुरुषाची जी झाडं आहेत सगळी शिवकालीन आहेत. आणि आपलं रामेश्वराचं जे मंदिर आहे तिथे आठवण म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतः एक वडाचं झाड लावलेलं आहे. जमलंच आपण व्हिडिओ बनवू तिथे गेलो तर बघू. हे आहे बेलवलकरांचं घर. ते मगाशी स्कूटरवर दिसले ना, त्यांचं घर आहे समोरचं. इकडे पण घरं असतात काय काय. देवघराच्या इथे जातोय आपण. इथे पण खूप बदल झालेला दिसतोय मला आता. जवळजवळ 5 वर्षामध्ये. 5 वर्षांनी जवळजवळ मी राहायला आली आहे इकडे. हे आहे देवघर. आधी इथे पण यायची म्हणजे भीतीच होती. आता व्यवस्थित केल्याने समोरूनच रस्ता केलेला आहे मस्तपैकी. इथून जाऊया आतमध्ये, आरती लावून जाऊया. हे आहे देवघर. देवघराचा आजूबाजूचा परिसर. इथे पण कलमं केलेली आहेत. ही जुनी कलमं आहेत, म्हणजे तरी पण 2000 सालच्या आधीची कलमं आहेत ही. त्या साईडला पण आहेत. आणि आता केलेलं आहे. ही छोटी छोटी ती आता डेव्हलप केलेली. आधी इकडे झाडं होती नसती. अशी निगा राखली जाते सगळ्या झाडांची आपली. झाडांना मीठ घातलं जातं. तर मीठ घातलं आहे. तिकडे पण घराजवळच्यानं मीठ घातलं, गोळ्या घातल्यात. औषधी गोळ्या घातल्या नाही, औषधी. यात प्रमोद धारगळकर चाफ्याची झाडं लावतात. बरा चालला ना. जास्वंदाची झाडं म्हणजे इथे आवडीची एकदम. गणपती एकदम जोरात आनंदात. पाण्याची सोय देखील आता सोय केलेली आहे इकडे. लाईटची देखील सोय केलेली आहे. पूर्वी इथे लाईट नसायची. आम्ही बॅटऱ्या घेऊन यायचो रात्री गणपतीची आरती करायला. आता लाईट फॅन वगैरे सगळं आहे. मी जाते आतमध्ये आणि दाखवते देवघर.
देव माझा उमरखाडीचा राजा. दिसला नाही इकडे. तर आहे दरवाजा. आपण दरवाजा उघडून आतमध्ये जाऊया. अरे वा, ते बसायला वगैरे व्यवस्थित जागा केलेली आहे. हे देवघर, तिथे देवारा आहे हा. इथे आपले गणपती बसतात 1.5 दिवसाचे देवघरातले. लाईटची सोय केलेली आहे. फॅन पण आहे आता इथे. चला तर बाहेरचा आवर बघू अजून. पूर्वी देवघराची एंट्री जी होती ती इथून अशी, तिथून जायला लागायचं. चिखलाचा रस्ता असायचा पूर्ण इथून, आणि मग लेफ्ट मारायचा असा. येताना कळशी आणायची, म्हणजे देवाची स्वच्छता करण्यासाठी वगैरे. आता अगदी नळ अगदी इथपर्यंत पाणी इथपर्यंत आलेलं आहे. ते पाणी वगैरे आणायची काही गरज नाही. इथून बाहेर पडल्यावर हा महापुरुषाचा पार. उलट इथून पुढे गेल्यावर पण थोडी आंब्याची झाडं आहेत आपली. आणि इथून थोडे पुढे गेल्यावर व्हाळ आहे. इथे व्हाळावर आम्ही लहान असताना खूप यायचो. आताही नानूला घेऊन काल मी आलेली. जुन्या आठवणी जाग्या होत्या. वेदांग, ओमकार, सिद्धी, शर्वरी, आणखी कोणाकोणाला घेऊन यायची इथे मी. मजा येते गावात अशी आल्यावर फिरायला. आता मी तथ्याला घरी झोपवलं आहे. तो लहान असल्यामुळे मी त्याला फिरवू शकत नाही. आता त्याला झोपवलं आहे आणि मी फिरवते मस्तपैकी. रुद्र, ही व्हिडिओ मी तुझ्यासाठी काढते हा सगळी, समजलास ना. हे बघा, हे मोठं झाड. तर हा व्हिडिओ आपण आता इथेच स्टॉप करूया. पुढच्या व्हिडिओत काय बघायला मिळतं आपल्याला बघू होता. चला तर अजून एक इन्फॉर्मेशन द्यायला मी विसरली. इथे आपल्या इथे भट वाढले जातात. इथे जेवण केलं जातं 3 वर्षाने एकदा की 2 वर्षाने एकदा की. तर हां, खूप मोठा गॅप गेल्यामुळे मला आता आठवत नाही 3 वर्षाने एकदा करतात की दरवर्षी करतात ते. मला तर कोण शिव्याच घालतील, हा एवढा आठवणा नाही पोरात जातस. आणि आता अजिबातच काय कनेक्शनच नव्हतं 7-8 वर्ष कांदळगावाची. त्याच्यामुळे आठवत नाही मला 3 वर्षाने एकदा होतं की 1 वर्षाने एकदा असो. पण इथे जेवण केलं जातं. इथे आम्ही से लाईनीत बसायचो असे सगळेजण. निखिल, मी, अनु, सिद्धार्थ, प्रतीक असायचो आम्ही. आणि या पारावर सगळेजण बसायचे. इकडे जुने फोटो पण आहेत माझ्याकडे, मिळाले तर व्हिडिओ टाकीन मी. पण आता आहेत की नाही माहिती नाहीत मला ते फोटो, शोधावे लागतील. काली काका बरोबर, काली काका, ओमकार वगैरे असायचे इथे. मे महिन्यात घालायचो, म्हणजे एवढी झाडकट नसते, असं स्वच्छ असतं इकडे, सुकं असतं सगळं. असं थोडंसं बांधायचं असतं इकडे, म्हणजे जेणेकरून हवेने कचरा काय जेवणात जाणार नाही. जेवण काय असतं, बटाट्याची भाजी, कढी, भात, खीर, मस्तपैकी मस्त अगदी वनभोजन होतं त्यावेळेस इथे. चला तर आता नक्कीच व्हिडिओ बंद करू शकते. आता एवढी इन्फॉर्मेशन तरी बस आहे.